नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला आज बातमी आहे थेट नाशिकमधून. नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल भागात बेमोसमी पाऊस बरसलाय. गहू, कांदा, कापूस यासहच काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका या बेमोसमी पावसामुळे बसलाय. शेतकरी सुद्धा हवालदिल झालेत. आधीच शेती पिकांना भाव मिळत नाहीये आणि त्यातच आता बेमोसमी पावसानं शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलेला आहे. नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करावेत आणि तातडीने मदत मिळावी अशीच मागणी आता शेतकरी करतायत. हे दृश्य आपण सध्या पाहतोय. कांदा पिकाला सुद्धा याचा फटका बसलेला आहे. अगदी पिकं झोपली गेली आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी ढगाळ वातावरण होतं. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल संध्याकाळनंतर नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावलेली होती. मी आता येवला तालुक्यातील नगरसूल या ठिकाणी आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी विजय पैठणकर हे जे शेतकरी आहे यांच्या हे जे गव्हाचं जे 1 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी लागवड केलेली होती. मात्र रात्री झालेल्या पावसामुळे आपण बघू शकतो की संपूर्ण गव्हाचं पीक जे आहे ते आता आडवं झालेलं आहे. रात्री ठीक 12-12:30च्या दरम्यान पाऊस झालेला आहे आणि 1 एकर गहू होता आणि चांगली नुकसान झालेली आहे. तर सरकारने या पिकाकडे पाहून आणि त्याचे पंचनामे करून त्वरित शेतकऱ्यांना भरपाई मिळावी हीच आमची सरकारला विनंती आहे. सकाळी धुकं मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे अन्य पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहे. अजय सोनवणे, साम टीव्ही, नगरसूल, येवला. तर नाशिकच्या पाठोपाठ अमरावतीमध्ये सुद्धा काल रात्री अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे ओला झालेला आहे. पावसामुळे त्या वेचणीला आलेल्या कापसाची प्रतवारी सुद्धा खराब झाल्यानं त्याला आता भाव सुद्धा मिळणार नाही किंवा कमी भाव मिळेल अशीच चिंता शेतकऱ्यांना सतावतीये. उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचं सध्या दिसतंय. सोबतच ढगाळ वातावरणामुळे तूर पीक सुद्धा धोक्यात आलंय. थेट जाऊयात आपण अमरावतीमध्ये. त्या ठिकाणी शेतीच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी. हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे काल सायंकाळी जे आहे ते अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि अवकाळी पावसामुळे जे आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं. सध्या मी या कापसाच्या शेतामध्ये आहो. एकूण बघितलं तर हा जो वेचणीला आलेला जो कापूस आहे, संपूर्ण वेचणीला आलेला कापूस जो आहे तो पावसाने भिजलेला आहे. संपूर्ण जे पावसाची प्रतवारी आहे ती सुद्धा आता खराब झालेली आहे. एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस पिकावर खर्च केलेला होता. मात्र आता तोंडाशी आलेला जो घास आहे तो या अवकाळी पावसाने पूर्णपणे हिरावलेला आहे. त्यामुळं कापूस उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं चित्र जे आहे ते अमरावती जिल्ह्याच्या विदर्भामध्ये दिसून येत आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे बोंड आहे ते पूर्णपणे ओले झालेले आहे आणि या ठिकाणी बघितलं तर हे जे बोंड आहे हे संपूर्ण बोंडामध्ये अक्षरशः पाणी गळत आहे आणि पाणी गळत चित्र जे आहे ह्या ठिकाणी दिसून आहे. संपूर्ण जे कापसाची प्रतवारी आहे ती सुद्धा खराब झालेली आहे. बघा, पूर्णपणे पाणी ह्या कापसातून पडत आहे. त्यामुळं या संपूर्ण नुकसान झालेल्या कापूस शेतीची पंचनामे व्हावे व आम्हाला मदत मिळावी अशी मागणीसुद्धा आता शेतकऱ्यांकडून करण्यात आहे. अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती. नाशिक, अमरावतीच नाही तर जळगावमध्ये सुद्धा अवकाळी पावसानं दाणादाण उडाली आहे. रब्बी पिकांना या अवकाळीचा फटका बसलेला आहे. ज्वारी, मका ही सगळी पिकं अक्षरशः झोपली गेली. अवकाळी पावसानं शेतकरी आता रडकुंडीला आल्याचंच दिसतंय. जळगाव जिल्ह्यात कालपासून या ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. गेल्या 2 दिवसापासूनच प्रशासनाने या ठिकाणी अलर्ट जाहीर केलं होतं. आपण बघू शकतो की जळगाव जिल्ह्यातील हे दादरचं पिकाचं शेत आहे. या ठिकाणी दादर पेरली होती. फार ह्या अवकाळी पावसाने या दादरचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ज्वारी, हरभरा आणि केळी या पिकांचं फार मोठ्या प्रमाणावरती जळगाव जिल्ह्यामध्ये या नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. प्रशासनाने या शेतकऱ्यांना अलर्ट दिली होती. त्यानुसारच या 2 दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पाऊस होणार, या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता अशी वर्तवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी अलर्ट राहण्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं होतं. मात्र गारपीट या ठिकाणी होईल असं या ठिकाणी माहीत नव्हतं. त्यामुळे काल या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावरती गारपीट झाली यावल तालुक्यामध्ये. तर या ठिकाणी
मोठ्या नुकसान केळीचं, दादरचं आणि हरभऱ्याचं नुकसान या ठिकाणी हे या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर याचे पंचनामे करावे व या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे. संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव. आणि यानंतर आपण वळूयात राजकीय बातम्यांकडे. न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज महत्त्वाची बैठक आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. बैठकीला आजी माजी आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षही उपस्थित असतील. दाओसमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी गुंतवणूक आणणार असल्याची माहिती मिळते. 20 ते 24 डिसेंबरला स्वित्झर्लंडमधल्या दाओस शहरात आर्थिक परिषद होणार आहे आणि या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत उद्योग मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ जाणार आहे. महाराष्ट्रातल्या परकीय गुंतवणुकीच्या दृष्टीनं दाओसमध्ये महत्त्वपूर्ण करार होतील अशी आशा व्यक्त केली जाते. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि याची घोषणा कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिर्डीतल्या अधिवेशनात चव्हाणांच्या नावाची घोषणा होणार का अशीच उत्सुकता आहे. बीडमध्ये आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. फरार आरोपींना अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येईल. दरम्यान या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलही सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 74 अधिकाऱ्यांसह 350 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. बीड सरपंच हत्या प्रकरणात जिल्ह्यात मराठ्यांनी मोर्चाच्या तयारीला लागा असं आवाहनच मनोज जरांगेंनी केलंय. प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा झाला पाहिजे, संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे असं आवाहन जरांगेंनी केलंय. भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे. सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेत इव्हेंट पॉलिटिक्सचा परळी पॅटर्न असं म्हटलं होतं. नाशिक मनपा आयुक्तपदी चार्ज घेताच आयुक्त मनीषा खत्री ऍक्शन मोडवरती आल्यात. मनीषा खत्री यांनी रामकुंड आणि गोदा घाटाची पाहणी केलेली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा, रामकाल पथ आणि नमामि गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी गोदावरी नदी परिसराची पाहणी केली. नाशिक शहरातील अनेक भागात आज पाणी कपात करण्यात आली आहे. सिडको, नाशिक रोड, पाथर्डीसह नाशिक पूर्व विभागातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मुकणे धरणातील पालिकेच्या पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहील. धाराशिवमध्ये पवनचक्की प्रकल्पावरून होणारे वाद थांबवण्यासाठीच जिल्हाधिकारी ऍक्शन मोडवरती आलेत. जिल्हाधिकारी यांनी पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत केलेली आहे आणि जिल्ह्यात नेमकं किती, कुठे पवनचक्की उभारण्यात येणार आहे याची प्रशासनाला माहिती देण्यात आली नसल्याची बाबही उघड आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 1 लाख वीज ग्राहकांना 78 कोटींची थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदारांना 31 डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकी, व्याज आणि विलंब आकारासहच भरावी लागणार आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत महावितरणने दिलेत. बदलापुरात क्रीडा संकुलाच्या मैदानावरती 3 दिवसीय भव्य आगरी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. महोत्सवात अस्सल आगरी पद्धतीचा बेत आणि सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. 27 ते 29 डिसेंबरपर्यंत हा आगरी महोत्सव सुरू असेल. बुलढाण्यातील देवपूर इथल्या ग्रामस्थांनी पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन केलंय.
सरपंच आणि सदस्यांनी 50 फूट पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलंय। बुलढाणा तालुक्यातील देवपूर इथे पाणी पुरवठा योजनेचं काम वेगानं करावं याच मागणीसाठी आंदोलन केलं गेलं। राजगुरुनगर शहरात 2 मुलींच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात आलाय। खेड तालुक्यातील विविध संघटना, स्थानिक नागरिक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत। शहरातून निषेध मोर्चाही काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ हनुमान मंदिर चौक इथे भीषण अपघात झालाय। अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालाय। जखमीवरती पालघरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घाटकोपरमध्ये स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने टेम्पोचा अपघात झालाय। या अपघातात एक महिला जागीच ठार झालीय तर इतर तिघे जण जखमी झालेत। या प्रकरणी टेम्पोसह चालकाला ताब्यात घेतलंय। धुळे तालुक्यातील शिरूर फाटा परिसरामध्ये 2 वेगवेगळ्या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय। तालुक्यातील शिरूर फाटा ते विंचूर फाटा या परिसरात हे दोन्ही अपघात झाले। या संदर्भात धुळे तालुका पोलीस अधिक तपास करतायत। नागपूरमधील रिक्षा अपघातात माय लेकाचा दुर्दैवी अंत झालाय। रिक्षाची दुभाजकाला धडक बसली आणि तो उलटला। रोहित साखरे आणि आई करुणा साखरे असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत। शिर्डी इथे कोपरगाव बस आगारात एका बसला अचानक आग लागली आहे। ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे। या आगीत बस जळून खाक झाली असून डेपोच्या काही भागाचंही नुकसान झालंय। ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अंतरवाली सराटीतील शेतकऱ्याचा 2 एकर ऊस जळून खाक झालाय। यामुळे या शेतकऱ्याचं जवळपास 3 लाखांचं नुकसान झालंय। दरम्यान ऊसाला आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मुंबईतील खैराणे रोड साकीनाका परिसरात भीषण आग लागली आहे। आगीत 2 गोदामांनी पेट घेतलाय। झोपडपट्टी भागात ही आग लागल्यानं अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले। नागपूरच्या सदरच्या आझाद चौकात एका घरात सिलेंडरचा स्फोट झालाय। सुदैवानं घरातील सदस्य बाहेर पडल्यानं जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील साहित्य जळून खाक झालं। पुण्यात बीटी कवडे रोडवरती गॅसचा भीषण स्फोट झाला। या स्फोटाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। घटनेत 3 जण जखमी तर एकाचा मृत्यू झालाय। माजी मंत्री बाबा सिद्दीकींची हत्या बिश्नोई गँगनं केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। सलमान खान सोबतची जवळीक बाबा सिद्दीकींना भोवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राजापूरमध्ये 9 वर्षीय बालिकेवरती अत्याचार करण्यात आलाय। 21 वर्षीय तरुणानं हा अत्याचार केल्याचं उघड झालंय आणि याच प्रकरणी आरोपी पारस भिकाजी आडिवरेकर याला अटक करण्यात आली आहे। न्यायालयानं आरोपीला 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीही सुनावली आहे। बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवरती रिक्षा चालकानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। पीडितेच्या मैत्रिणीनं तिला बियर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर मैत्रिणीच्या मित्राने पीडितेवरती अत्याचार केलाय। या प्रकरणी पोलिसांनी 12 तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या। पुण्यात सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचं सत्र सुरूच आहे। अशातच आता सायबर चोरट्यांनी 3 जणांना 77 लाख रुपयांचा गंडा घातलाय। गुंतवणुकीवरती जास्तीचा नफा देण्याच्या आमिषानं सायबर चोरट्यांनी 3 जणांना फसवलंय आणि याच प्रकरणी चोरट्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय।
पुण्यामध्ये बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आलाय। कात्रज परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये गोवा राज्यातील बनावट दारू जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी दोघांना अटक केली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे। मालेगाव इथे वरळी मटका जुगारावरती वाशिम पोलिसांनी धाड टाकलेली आहे। यात आरोपींकडून एकूण 4,96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यात एकूण 21 आरोपींवरती गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे। थेट दिल्लीतून ही दृश्य आपण सध्या बघतोय। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा सध्या सुरू झालेली आहे। त्यांचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच 3 मोतीलाल नेहरू मार्ग या ठिकाणी काल दिवसभर ठेवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं। त्यानंतर आता हे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी निघालं आहे। अंत्ययात्रा त्यांची निघाली आहे। शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। अर्थभास्कराला अखेरचा निरोप देतानाची ही संपूर्ण दृश्य सध्या आपण पाहतोय। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं भारताच्या विकासामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे। मोलाचा वाटा त्यांनी उचललाय। ते जागतिकीकरण असो, भारताची अर्थव्यवस्था खुलीकरण असो, असे अनेक महत्त्वाचे निर्णय तर त्यांनी घेतलेच। शिवाय 2004 ते 2014 दरम्यान जेव्हा ते पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या धोरणांमुळे सुद्धा भारताचा विकास झाला। शिक्षणाबद्दल असो, आरोग्याबद्दल असो, अर्थशास्त्राबद्दल असो, अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले। शिवाय नोकरीची हमी सुद्धा त्यांनी त्या दरम्यान दिली होती आणि अनेक महत्त्वाच्या अशाच निर्णयांमुळे त्यावेळी अर्थव्यवस्थेचा स्तर जो आहे तो जवळपास 7.5% वाढलेला दिसला होता। शिक्षणाबद्दल त्यांचं योगदान सांगायचं तर 2004 साली जेव्हा ते पंतप्रधान झाले होते त्यावेळी जवळपास 8वी मध्ये 11 मिलियन विद्यार्थी शिकत होते, परंतु 2014 मध्ये त्यांचं सरकार जाईपर्यंत हा आकडा अगदी दुपटीने वाढला होता। 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 22 मिलियन झाली होती असं एका अहवालातून समोर आलंय। असर ही एक संस्था आहे जी शिक्षणासंबंधित अहवाल करत असते। याच संस्थेनं हा अहवाल सादर केला होता। एकंदरीतच आपण पाहतोय की हा अर्थशास्त्रज्ञ म्हणून ज्यांना ओळखलं जायचं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी शिक्षणासाठी सुद्धा ते धडपडत राहिले। प्रत्येक मुलाला शिक्षण हा त्याचा मूलभूत अधिकार असावा म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात यासाठी काम केलं। अनेक महत्त्वाची धोरणं आखली। सोबतच त्यांनी नरेगासारखी नोकरीची हमी देणारी योजना सुद्धा सुरू केली। मनरेगाही त्यांनी सुरू केलं होतं। माहितीचा अधिकार हा महत्त्वाचा अधिकार त्यांनी भारताच्या नागरिकांना दिला होता। शिवाय शिक्षणाच्या अधिकाराबद्दल तर आताच आपण बोललो आहे। एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ तर ते होतेच, उत्तम पंतप्रधान सुद्धा ते राहिलेत। सोबतच प्राध्यापक ही त्यांची एक आवड होती, त्यात त्यांना रुची होती आणि आयुष्यभर ते प्राध्यापक म्हणून सुद्धा जगले। अगदी संयुक्त राष्ट्रासोबत काम करताना सुद्धा त्यांनी तिकडे अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केलं आणि त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठात सुद्धा प्राध्यापक म्हणून काम केलं। त्यांचा एक किस्साच याबद्दल सांगितला जातो की नेहरूंनी सुद्धा त्यांना आपल्या मंत्रिमंडळात येण्याची जेव्हा ऑफर दिली होती त्यावेळी केवळ प्राध्यापक म्हणून काम करण्यासाठी आणि आपली आवड जोपासण्यासाठी, नवीन पिढीला घडवण्यासाठी त्यांनी ती ऑफर नाकारली होती। असं त्यांचं प्राध्यापक म्हणून काम होतं। विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यामध्ये त्यांना रुची होती। त्यांचं म्हणणं होतं की एकदा पोटाची समस्या भागली आणि हातात पैसा आला की माणूस शिक्षण घेतो आणि शिक्षणाचं प्रत्येक गोष्टीतून प्रत्येकाची प्रगती करू शकतो आणि म्हणूनच त्यांनी या प्रत्येक गोष्टी भरभरून भारताच्या नागरिकांना देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी शिक्षण दिलं, नोकरी सुद्धा सगळ्यांना दिली। शासकीय इतमामात अशा या एका मोठ्या विचारवंताचा आज अंत्यसंस्कार केला जाणार आहे। ही दिल्लीतली दृश्य सध्या आपण पाहतोय। त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली आहे आणि निगमबोध घाटावरील दिल्लीतील निगमबोध घाटावरती आज त्यांना अखेरचा निरोप भारत देणार आहे। भारताचं एक मोठं नुकसान आज झाल्याचं आपण म्हणू शकतो। एक मोठा विचारवंत, अर्थतज्ञ, प्राध्यापक, माजी पंतप्रधान, उत्कृष्ट राजकारणी आज भारतानं गमावलाय।
टॅक्स भरणाऱ्या नोकरदार वर्गासाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आहे, कारण येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होणार असल्याचीच माहिती आता सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला सर्वात मोठा दिलासा मिळू शकणार आहे. 15 लाख पगारांपर्यंत टॅक्समधून मोठी सूट मिळण्याची घोषणा येत्या बजेटमध्ये होऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारीला बजेट सादर करणार आहेत. मात्र टॅक्समध्ये नेमकं किती सवलत द्यायची यावरती अजून सरकारनं विचार केलेला नाहीये. तर सध्या टॅक्स किती असतो बघूयात. 3 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही टॅक्स नाही आहे. 3 ते 7 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 5% टॅक्स आहे. 7 ते 10 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 10% टॅक्स भरावा लागतो. 10 ते 12 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 15% टॅक्स आणि 12 ते 15 लाख उत्पन्न असेल तर 20% टॅक्स आता आकारला जातो. शिवाय 15 लाखांच्या वर तुमचं उत्पन्न असेल तर 30% टॅक्स आकारला जातो. तर जुन्या टॅक्स प्रणालीबद्दल सांगायचं तर 2.5 लाखांपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर कुठलाही टॅक्स तुम्हाला भरावा लागत नाही. 2.5 ते 5 लाखांपर्यंत तुम्हाला 5% टॅक्स भरावा लागतो. 5 ते 10 लाख असेल तर 20% टॅक्स आणि 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 30% टॅक्स असा आकारला जातो. 5 लाख पगार असलेल्यांना रिबेट असतं.